बाळू काका कुठं कुठं हुडका तुम्हाला तर बाळू काका आमच्या गर्दीकडे या इकडे का गर्दी आणत येणं माझ्या अहो मग एवढी प्यालाय कशाला गर्दी हाती आहे ना तर तू कोण आहे हा तर मी गाणं गाणं रामभाऊचा पुतण्या गणा हा गाणं रामभाऊचा पुतण्या गणा हा माझं घर कुठे आहे घरी काय इथून उजवा हात टर्न मारायचा आणि सरळ गेला की परत राईट मारला की तुमचंच घर आहे या बाळू काका थांबा मी काय सकाळसाठी आलो या संध्याकाळी दारावर जायचंय दारावर आपल्याला दोघाला तुमची काय असेल ती हजेरी देतो मी नाही बाबा हजेरी देतो म्हणतो आणि तुझे लबाड कोण नाही बाबा तू पैसे देत नाही आणि तुझा चुलता बांधावून तू पैशाला दारत बावर नाही माझ्या विश्वास ठेवा मी बाळू काका देतो राव पैसे असं नका म्हणू काय झालं तुझीच गाणा कुत्र्यागत अवस्था झाली आणि तुझ्या विश्वास ठेव माझा आताचा काळ खराब आहे बाळू काका पण थोडे दिवस जाऊ द्या मग बघा तुम्ही माझा काळ कसला येईल ती तुझं वाटोळ होणार आहे मला माहिती तुझा चांगला काळ येत नसतो त्यामुळे मी तुमच्यात काम करायला येणं सोडून दिले तुझे तू आवरा दुसऱ्या गडी बघ दुसरा गडी कोणी आहे ना राव बाळू काका म्हणून तुम्हाला सांगतोय मी आणि तुझ्या रानात कामाला गडी बघतो मग तू कोण बाय होय तेव्हा अहो मी बी गडी या पण गड्याला गडी बरोबर पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलो या सुप्तीला कोणतरी पाहिजे रातची समजा मी झोपलो आणि पाणी गेलं दुसऱ्याच्या रानात फुटून तर एकट्याने काय म्हण करायचं ती भाऊ सकाळी बोंबलेल की नावानी मला आधी पैसे द्यावे लागतील हो. मी तसं तुझ्यात कामाला येणार नाही तुम्ही लय लाबाड बाबा चुलत पुतणे तुझ्यात गडी ठिकाणा कुत्रे ठिकाणा अजून माणसं ठिकाणाची कोंबडी ठिकाणा तुझ्या जातो कोंबड्या कुठे हो का तुमचं घर मी दाखवतो कोंबड्या कुत्री अजिबात आमच्या भाऊला आवडत नाहीत आणि माणसं का ठिकाणा माहितीये का अहो का मला माणसाला रक्कम कोण तुझा कोण द्यायचा रक्कम रक्कम लय असती करून घ्या लाभाड तुम्ही चुलत पुतणे लय लाभाड का गड्यांना इतका आराम मिळतो आमच्यात ना त्याच्यामुळे कटाळा त्यांना इथं बसून बसून त्याच्यामुळे गडीच येत नाहीत का आम्हाला कोण त्याच्यामुळे आपलं तुम्ही आराम केला तरी काय अडचण नाही आपलाच मला वाटलं तू साडा चुलत्यापेक्षा या निघाला असेल त्याच्यापेक्षा जास्त लाभाड गणा मला पैसे देणार रोख पैसे आधी बघा रोख काय मी पैसे देणार नाही पण ऐका तुम्हाला ऐका शब्द ऐका माझा तुम्ही भिजवून झालं आणि दाऱ्यातनं पाऊल बाहेर टाकला की तुमची रक्कम तुम्हाला देईल आधीच तुम्ही कॅन्डभर 10 रुपयाला आणि आता पैसे घ्यायचा म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशी पण उतरत नाही तुमची म्हणजे कॅन्डभर 10 रुपये तुझ्या बापाच्या घरची पिलो का नाही तुमच्याच बापाच्या घरची प्याला पण फक्त तुम्हाला जाणीव करून दिली जाणीव करून द्यायला तू माझा आजोबा आहे का पुंजोबा आहे का कोण येतो मी तुमचा मानलेला माझा अधिकार पुतणी असता तर इतका लाभाड नसता निघाला रे बाबा मला रक्कम देतो का बाबा रोख मी तुम्हाला देतो रक्कम तुम्ही राहणार या तुम्हाला रक्कम देतो माझं घर इकडे तुमचं घर इकडे उजव्या हाताला आणि तुमच्याकडे माझं घरी काय कडे सरळ आहे का मी सोडा तुम्हाला राहू द्या 2 मिनिट थांबा मला दार पाजली कोणीतरी अहो त्यांनी पाजली तरी तुमची काय तुम्ही का प्याला एवढी मला सापडणं काय करतो सुभद्राचं घर कुठे सगळ्या दुनियाची घरं घ्यायला काय त्यांच्या घरावणी काय कर्ज काढायचंय चला मला अर्ज द्यायचा तंटा मुक्तीच्या दिशेला मला त्रास झालाय कशाचा तू कोण आहे अहो मी गाणं ऐकी राव बाळू काका रामभाऊचा पुतण्या तुमचा दोस्त रामभाऊ हा माझा दोस्त रामभाऊ तुझे त्याचे दार येतो हा मला घरी सोडव सोडवतो घरी ऐका की संध्याकाळी नक्की चाललं बाळू काका तू का माझी गाडी घेते आता तुम्ही नाही म्हणलं मला सोडव म्हणून उतर बाबा उतर तो गाडीला हात लावू माझ्या उतरतो अहो बाळू काका एवढं का अपमान चांगला आहे का पहिलं माझं सोडव परत माझं खाली उतर तुझी कुत्र्याला झाली ना माझी झाली नको मला हे करू
अहो बाळू काका स्वच्छ वागायचं माणसाने नेहमी काय करायचं स्वच्छ वागा